या मैदानातला बैलांचा फेरा सुटला। हिंद केसरीचं पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानातला हिंद केसरीचा मान कुणाच्या नशिबी। 12च्या 12 जण पळतात आणि 12 जणात लढत चालवली। शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो, अतिशय सुंदर। सातारा जिल्ह्यातील पुसेगाव इथे झालेल्या बैलगाडा शर्यतीच्या थरारामध्ये वखारी वडगाव येथील चांद व देवा या बैलजोडीने रीतसर 3 फेऱ्यांमध्ये तिसरा क्रमांक मिळवल्याने त्यांना 1,51,000चं बक्षीस देण्यात आलंय। वखारी या गावाचं तसेच जालना जिल्ह्याचं नाव मोठं केल्याबद्दल गावकऱ्यांनी या 2 बैलांची डीजे लावून गावात वाजत गाजत मिरवणूक काढली आहे। शान आणि जालन्याचे अनबान असलेले पवन शामराव राठोड यांचा देवा आणि शेषराव उत्तम राठोड यांचा चांद यांनी जे बैलगाडा प्रेमींचं स्वप्न असतं हिंद केसरी होण्याचं, ते मान यांना बैल मालकाला त्यांनी मिळून दिलेलं आहे। आणि रीतसर 3 फेरे पळून देवा आणि चांद या बैलांनी वखारी आणि जालन्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर जे म्हणजे ते म्हणतात ना, प्रत्येक प्राणी त्याचं ऋण आपण जीव लावलेलं फेडतच असतो, वापस आपल्याला देत असतो, हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं। आणि या सामान्य कुटुंबातल्या लोकांचं नाव महाराष्ट्रभर करून दाखवलं। आणि या देवा आणि चांद या बैलांमुळं ते बैलाचे मालक शेषराव राठोड आणि शामराव राठोड यांचं महाराष्ट्रभर नाव झालं। आणि सामान्य कुटुंबातल्या एका जे बैलगाडा प्रेमीला न्याय मिळायचा असतो तो आज मिळाला। आणि त्याबद्दल आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आणि बैलगाडा शर्यतीचे बैल जोपासणाऱ्या प्रत्येक मालकाचं स्वप्न हे हिंद केसरी होण्याचं असतं। तो मान मिळवून दिल्याबद्दल देवा आणि चांद या 2 बैलांची जंगी मिरवणूक वखारी येथे काढण्यात आली। या 2 बैलजोडींना बक्षीस म्हणून 1,51,000बरोबरच मानाची ढाल त्याचबरोबर ट्रॉफी देण्यात आली। सातारा जिल्ह्यातील ही बैलगाडा शर्यत जिंकून दिल्यानंतर या बैलजोडीचा भाव देखील चांगलाच वधारला आहे। यापैकी एक असलेल्या चांद या बैलाची तब्बल 9 लाखांना मागणी करण्यात आली असून देवा या बैलाला 11 लाखांपर्यंत मागणी झाल्याचं मांगीलाल पवार यांनी सांगितलं। बैलगाडा शर्यतीसाठी धावणाऱ्या बैलांवर बैल मालक मोठा खर्च करत असतात, मात्र हे प्राणी देखील आयुष्यात कधी ना कधी बैलगाडा मालकांचे हे ऋण नक्कीच फेडतात याचीच प्रचिती आल्याचं मांगीलाल पवार यांनी सांगितलं। आमच्या गावाचं तसेच जिल्ह्याचं नाव मोठं केल्याबद्दल गावकऱ्यांनी या बैलांची जंगी मिरवणूक काढली असून आम्हाला चांद व देवा या दोन्ही बैलांचा अतिशय अभिमान असल्याचं देखील बैल मालकांनी सांगितलंय। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।